अगदी कमी टाइमात बनवा हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता इथे मी एक स्वच्छ बाउल घेतलेला आहे। आता आपण यात टाकणार आहोत 1 वाटी पोहे। पोहे टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 2 ग्लास पाणी। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी यात 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता आपल्याला याला हाताच्या मदतीने एकदम छान असं वॉश करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपण यातलं सर्व पाणी काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकणार आहोत 2 चमचे बेसन। तर तुम्ही बघू शकता येथे मी 2 चमचे बेसन ॲड केलेलं आहे। आता आपण हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। साईडला मी एक बाउल घेतलेला आहे। आता मी इथे एक उकडलेलं आलू घेतलेलं आहे, याच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं किसून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं किसून घ्यायचं आहे। आता आपण यात घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला। सोबतच आपण यात टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। हिरवी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा जिरा। जिरा टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा लाल मिरच पावडर, सोबतच थोडीशी हळदी पावडर। हळदी पावडर टाकल्याच्या नंतर आपण हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मीठ। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता। आता आपण याला परत एकदा एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला या प्रकारे सिलेंडरवाल्या शेपमध्ये बनवून घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला हा नाश्ता ज्या पण शेपमध्ये बनायचा असेल त्या शेपमध्ये तुम्ही याला बनवू शकता। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला सिलेंडरवाले शेपमध्ये बनवलेलं आहे। याच प्रकारे मी सर्व बनवून रेडी केलेलं आहे। तुम्ही बघू शकता साईडला आपल्याला आपले पोहे पण एकदम सॉफ्ट असे झालेले आहे। आता आपण यातून थोडंसं मिश्रण घेऊ आणि या प्रकारे आपल्याला याला शेप द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं चपटं करून घेतलेलं आहे। आता आपण जे आलूवालं मिश्रण बनवलेलं होतं हे या प्रकारे यात सेट करायचं आहे आणि पोह्याची या प्रकारे आपल्याला याला कोटिंग करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं बनवून घेतलेलं आहे आणि याच प्रकारे सर्वसुद्धा मी रेडी केलेले आहे। तुम्ही बघू शकता साईडला मी इथे एक बाउल घेतलेला आहे। यात आपण टाकणार आहोत 2 चमचे मैदा। मैदा टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत थोडंसं पाणी। तर बघा आपल्याला पाणी एकदाच सर्व ॲड करायचं नाही आहे। या प्रकारे आपल्याला यात थोडं थोडं पाणी ॲड करून याची एकदम सॉफ्ट अशी पेस्ट बनायची आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याची पेस्ट बनवून रेडी केलेली आहे। आता आपण यात थोडंसं मीठ घालणार आहोत। मीठ घातल्याच्या नंतर आपण याला वापस एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आणि साईडला मी गॅसवरती ऑइल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणमध्ये आपल्याला जे नाश्ता बनवलेला आहे त्याला एकदम छान असं डीप करून घ्यायचं आहे, म्हणजेच की या बॅटरची एकदम छान असे आपल्याला कोटिंग करून घ्यायची आहे। आता आपण याला गरम ऑइलमध्ये एकदम छान असं फ्राय करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता याच प्रकारे एक एक करून आपल्याला सर्व यात घालायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम खरपूस असं याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपल्या नाश्त्याला किती छान कलर आलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर तुम्ही बघू शकता आपला नाश्ता एकदम छान असा फ्राय झालेला आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व नाश्ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। तर मी तुम्हाला याला कट करून दाखवते की आतमधून याची फिलिंग किती छान प्रकारे फील झालेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।